नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आणि लपंडावच्या आजच्या म्हणजे 18 डिसेंबरच्या भागात आज आपल्याला 2 धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. हो प्रेक्षकांनो, म्हणजे आजचा भाग तर एक नंबर आहे. खरंच लपंडावचा एकही एपिसोड बोर होत नाही, त्याचप्रमाणे आजचा भाग सुद्धा आहे. तर प्रेक्षकांनो, आज 2 अशी धमाकेदार ट्विस्ट आली आहे, ज्यामध्ये पहिला ट्विस्ट असा आहे की आता स्पाय कॅमेरा लावल्यामुळे कान्हाला सगळ्याला त्रास द्यावाच लागतो आणि कान्हा तसं करतो सुद्धा. पण एक पॉइंट असा येतो ही सरकार आपली हद्द पार करते, त्यामुळे आता कान्हा तो स्पाय कॅमेरा फेकून देतो आणि ठरवतो की याच्या पुढे आता मी सखीला त्रास नाही देणार. पण आता काय होतं प्रेक्षकांनो, की सरकार ही मनस्विनी स्वतः आता तिथे येते, सखी सदन साडीमध्ये. त्याचबरोबर प्रेक्षकांना दुसरा धमाकेदार ट्विस्ट म्हणजे आता गौतम लपून बसला या मनस्विनीच्या खोलीत. ती तिथे नसताना आधी त्याने छानबीन केली आहे आणि त्याला तिथे चक्क तेजस्विनीचा फोटो सापडतो, त्याच्या खऱ्या वहिनीच्या सखीचा आईचा फोटो, ज्यावर खून केली असते. त्याचबरोबर इतकंच नाही प्रेक्षकांनो, तर आता मनस्विनी घरी आल्यावर तिचे खरे ब्लू कलरचे जे तिचे खरे ओरिजिनल डोळे असतात, ते डोळे सुद्धा आता गौतम बघून घेतो. तरच प्रेक्षकांनो, खूप भारी भाग आहे आजचा. मग आता हे सगळं झालं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी आपल्या एपिसोडच्या या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बनवून राहा. म्हणजे तुम्हाला हे सुद्धा कळणार की आता ही मनस्विनी कान्हाला आज सखी सोबत काय काय करायला लावते. तो प्रेक्षकांना विथआउट एनी डिले चालू करूया आजच्या भागाला. तर आजचा भाग सुरू होतो. आता रात्रीची वेळ असते आणि कान्हा आणि किरण बाहेर अशी बसलेली असतात गप्पा मारत. तर कान्हा आता सगळं सांगून टाकतो किरणला. तर आता किरणला हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि किरण म्हणतो, काय स्पाय कॅमेरा? कान्हा, तू शुद्धीवर आहेस ना? तर कान्हा म्हणतो, हो रे बाबा, असंच करायला सांगितलंय त्या मनस्विनीने. तर किरण म्हणतो, बापरे, म्हणजे आता स्पाय कॅमेरा वापरायचा? अरे कान्हा, तुझी ती सरकार आहे ना, चक्क डोक्यावर पडली आहे ती. तर कान्हा म्हणतो, नाहीतर काय. तर प्रेक्षकांना बघा, इथे आता कान्हाच्या हाती कॅमेरा असतो, तोच स्पाय कॅमेरा जो मनस्विनीने त्याला दिला असतो. तर तो बघून आता 1 सेकंडसाठी किरण घाबरतो आणि तो दचकून म्हणतो कान्हाला, हे बाबा, आता तर सुरू नाही आहे ना हा स्पाय कॅमेरा? तर कान्हा म्हणतो, नाही रे, रिलॅक्स. तर आता बिचारा कान्हाची अवस्था बघून आता किरण सुद्धा म्हणतो कान्हाला, काय रे कान्हा बिचारा, तुझा इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे. तर आता कान्हा सुद्धा मांडवला होतो. तर पुढे आता किरण म्हणतो, म्हणजे बघ ना, एकीकडे तुला आता सखीची काळजी सुद्धा घ्यायची आहे आणि दुसरीकडे तिला त्रास सुद्धा द्यायचा आहे. पण कान्हा, कसं करणार आहेस तू हे सगळं? तर आपला कान्हा आता ऑलरेडी टेन्शन मध्ये असतो आणि त्याला काहीच समजत नसतं. कान्हा म्हणतो, आता काहीच कळत नाही रे किरण, कसं करू मी? आधीच फार त्रास दिलाय मी माझ्या सखीला, पण आता कसं करू समजतच नाहीये. तिची काही चूक नसताना आता तिला अजून त्रास होणार नाही याची काळजी मला घ्यावी लागणार आहे. पण आता किरण म्हणतो, नाही, असं करून नाही चालणार आहे कान्हा, तुला विसरू नकोस. तिची काळजी घेताना तुला आपलं ध्येय विसरून चालणार नाही आहे कान्हा. अरे कान्हा, तू सरकारच्या आयुष्यात का आलायस हे गोष्ट लक्षात ठेव. तर कान्हा म्हणतो, हो लक्षात आहे, माझ्या चांगलंच लक्षात आहे. आणि बघा प्रेक्षकांना, आता कान्हाने एक रिव्हील केलंय जे पुढे होणार आहे त्याचं. तर इथे आता कान्हा म्हणतो किरणला की हो, माझ्या चांगलंच लक्षात आहे आणि त्यामुळे आता मी सरकारकडनं प्रमोशन घेणार आहे. बस झालं आता ती ड्रायव्हरची नोकरी. आता सरकारला उद्ध्वस्त करायचं असेल तर तिच्या जवळ राहावं लागणार आहे, जास्तीत जास्त जवळ राहावं लागणार आहे. तर त्यावर आता किरण म्हणतो, हो मग मी तुला तेच तर सांगतोय ना कान्हा, त्यासाठी तुला तिची मर्जी राखावी लागणार आहे. त्यामुळे कान्हा, तू काहीही कर, पण उद्या पूजेच्या वेळेस तू सखीला त्रास दे. कारण बघ कान्हा, तू तुझ्या आयुष्यात जो काही त्रास भोगलाय ना, तो त्या सखीला नाही माहिती. तर प्रेक्षकांना ऑफकोर्स आता इथे किरणचं खरं सुद्धा आहे. आता किरणला सुद्धा माहिती आहे कान्हाने किती दुःख भोगलंय आणि प्रेक्षकांना कालच मोठा खुलासा झालाय की कान्हा खूप मोठा बिझनेसमॅन आहे. तो सरकारपेक्षाही मोठा बिझनेसमॅन आहे. त्याच्या हाताखाली नोकर साहकर आणि खूप श्रीमंत आहे कान्हा. तर असो, इथे आता काय होतं, कान्हा यावर आता काही उत्तर देत नाही आणि तो आपल्याच विचारात असतो की काय करायचं म्हणून. तर इथे आता वेळ येते सत्यनारायणच्या पूजेची. रात्र होऊन जाते आणि सकाळ येते. दिवस उगवतो आणि सखी छानपैकी रेडी होत असते आता. तर प्रेक्षकांना पुढे जाण्याआधी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सिरियलच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करत जा. कंजूसे नका करत जो प्रेक्षकांना, खरंच खूप कमी लाईक्स येतात, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ सुद्धा रिकमेंड होत नाही दुसऱ्या दिवसचा. म्हणून प्लीज आताच सांगून ठेवते, प्लीज आपल्या या व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर असो, आता बघूया प्रेक्षकांना. आता सखी रेडी होत असते आणि कान्हा तर तिची मदत करतो पदर लावण्यासाठी. तर बघूया आता इथे सखी बांगड्या वगैरे घालते, छान नथ घालते. तितक्यात आता तिथे कान्हा येतो आणि तो नुकताच आता आंघोळ वगैरे करून आला असतो. तर आता सखीकडे बघून आता कान्हा तर 1 मिनिट हपचपच राहतो आणि मग म्हणतो, मी काही मदत करू का तुमची? कारण आता सखीला पदर टाचता नसतो येत. तर सखी नाही म्हणते कान्हाला, स्पष्टपणे ती आधी नाही म्हणते. तर कान्हा म्हणतो, पण मला गरज वाटते आहे हो. तर आता सखी चिडते आणि कान्हाला म्हणते, मी मागितली आहे का तुझ्याकडे हेल्प? पण आता कान्हा सुद्धा म्हणतो, पण मला करायची आहे. सखी म्हणते कान्हाला, माइंड युअर ओन बिझनेस, हा, तू तुझा आवर, मी माझं बघते.
तर आता कान्हा म्हणत असतो सखीला की मला तर वाटत नाही बाबा तुम्हाला जमेल म्हणून. आणि खरंच प्रेक्षकांनो त्या सखीला आता पदर टाचणं जमतच नसतो. तर आता हे ऐकून सखीच्या इगोवर येते आणि सखी म्हणते कान्हाला, काय रे तुला जरा जास्तच ओव्हर कॉन्फिडन्स आहे असं तुला वाटत नाही का? तर कान्हा सुद्धा आता आपले केस असे झटकतो आणि म्हणतो कॉन्फिडन्स आहे त्याला कोणी काय करणार. आणि आता कान्हा आपले केस झटकत असतो त्यामुळे त्याच्या केसातलं पाणी आता सखीच्या तोंडावर पडते. त्यामुळे आता तिला इरिटेट व्हायला लागतं आणि ती म्हणे अरे बघ. कान्हा म्हणतो आता आहे त्याला मी काय करणार आहे. तर मग सखी म्हणते ठेव मग तुझ्याचकडे. आणि बघत राहा प्रेक्षकांना आता काय होतं. तर सखी तिचा पदर टाचते आणि कानाला म्हणते हे काय बघ लागलं. तर इथे काय होतं सखीचा पदर घसरतो चक्क आणि सखी तो पटकन आवरायला घेते आणि कान्हा बिचारा आता इकडे तिकडे बघायला लागतो कारण ती अजूनही कम्फर्टेबल नाही आहे ना. तर आता शेवटी कान्हा म्हणतो की मला आता अजूनही वाटत आहे की तुम्हाला माझ्या मदतीची खरंच गरज आहे आणि काय माणसाला मदतीची गरज लागली तर त्यांनी ते मागावीच. तर आता सखी कानाकडे बघतच राहते आणि कान्हा म्हणतो मदत मागायसाठी कसला आला कमीपणा. तर सांगा मदत करू का मी. तर बघा प्रेक्षकांना आता सखी डोळ्यातच इशारा करते कान्हाला आणि हो असं म्हणते. आता सखीला सुद्धा वाटत असतं की तिचा आता खाली वगैरे तर सगळ्यांसमोर पचका होऊ नये कारण इथे कान्हावर समोर वगैरे ठीक आहे. तर ती सुद्धा आता कान्हाला इशारा करते आणि हेल्प करायला सांगते. तर कान्हा पटकन तिथे ठेवलेली आता एक पिन घेतो आणि अशी आपल्या जिभेच्या मधात ठेवत आता ती सेफ्टी पिन आधी सखीचा पदर लावतो आणि खूप छान असे रोमॅन्टिक सीन्स आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि रोमॅन्टिक सॉन्ग सुद्धा बॅकग्राऊंड मध्ये प्ले होत असतात. आता तुम्हाला सांगावंसं झालं तर मखमली सॉन्ग हे आता बॅकग्राऊंड मध्ये प्ले होत असतं आणि प्रेक्षकांना तुम्हाला तर हे गाणं माहितीच असेल. आजकाल नेहमी म्हणजे युट्यूबवर हे ट्रेंडिंगच आहे. जर कोणता पोरगीला पाहायला गेलाय त्याच्या घरी वगैरे तर हे गाणं लागतंच. बुके वगैरे देतात, टिक्के लागतात, एंगेजमेंट वगैरेला हे सॉन्ग असतंच. म्हणजे कसं एकदम पटकन तीच इमेज येते डोक्यात म्हणून मी एकदम बोलली. तर असं छानपैकी आता कान्हा सखीचा पदर लावत असतो आणि हे गाणं बॅकग्राऊंड मध्ये सुरू असतं. त्यानंतर कान्हा पदर वगैरे लावून झाल्यावर सखी समोर येऊन उभा राहतो आणि तिला खालून वरपर्यंत बघतो आणि तिला इशारा करतो की खूप गोड दिसतेस म्हणून तू. आणि तिला तो आरशात सुद्धा बघायला सांगतो. सखी आता आरशात बघते स्वतःला आणि तिला सुद्धा समजतं की हो खरंच खूप पदर छान लावलाय कान्हाने. आणि कान्हा सुद्धा आता त्याच आरशात बघतो आणि सखीला सुंदर दिसते असा इशारा करतो. खरंच प्रेक्षकांना खूप सुंदर दिसते सखी. आणि त्यानंतर आता सखी डोळ्यानेच कान्हाला थँक्यू असं म्हणते आणि लाजूनच तिथून ती निघून जाते. खरंच खूप छान होता हा सीन. तर ऑफकोर्स कोण अशा माणसाच्या प्रेमात नाही पडणार म्हणजे कान्हासारख्या ज्याला सगळं जमतं, ज्याला जेवण बनवता येतं, ज्याला साडीचं सुद्धा कळतं आणि प्रेक्षकांना मेन म्हणजे त्याला रिस्पेक्ट करणं सुद्धा येतं. आपल्या बायकोची रिस्पेक्ट, तिचे प्रेम, काळजी करणं सगळंच. तर ऑफकोर्स आता सखी सुद्धा हळूहळू आता कान्हाच्या प्रेमात पडत चालली आहे. प्रेक्षकांना बघत राहा आता इथे मोठा ट्विस्ट येणार आहे. इथून आता सखी तर चालली जाते पण आणि कान्हा पण खूप खुश असतो. पण त्यानंतर त्या कुर्त्याजवळ ठेवलेल्या बॉक्सकडे आता कान्हाची नजर जाते ज्या बॉक्समध्ये आता स्पाय कॅमेरा ठेवला असतो. आणि तो कॅमेरा आपल्या हाती घेत आता कान्हा थोडा सॅड होतो इथे. आणि त्याला आठवतं की मनस्विनीने त्याला सांगितलं असतं की पूजा करत असताना स्पाय कॅमेरा आता कान्हाने तो लावायचा आहे आपल्या कुर्त्यावर. आणि मनस्विनीने त्यासोबत त्याला हे सुद्धा सांगितलं असतं की कारण सखीला त्रास देताना तिला आता बघायचं आहे. तर जी सरकारची धमकी असते ती आता सगळी कान्हाला आठवत असते. आणि प्रेक्षकांना इथे आता कान्हाकडे दुसरं ऑप्शन सुद्धा नसतं कारण कान्हाला आता प्रूव्ह करायचं असतं मनस्विनीला. कारण तिचा विश्वास आता हळूहळू जो कान्हावरचा तिचा विश्वास आहे तो कमी होत चाललाय. त्यामुळे आता कान्हाला हे सगळं आठवतं आणि त्याला खूप वाईट वाटत असतं की त्याला त्रास द्यावा लागणार आहे म्हणून सखीला. तर इथे काय होतं प्रेक्षकांना खाली आता साईबाबांच्या मंदिरासमोर सगळी पूजेची तयारी झाली असते. तिकडे कान्हा सुद्धा रेडी होतो आणि सखी आता खाली आली असते आणि सगळ्या जणी चाळीतल्या आता सखीची तारीफ करू लागतात आणि म्हणतात बापरे सखी किती छान दिसतेस तू. आणि सगळ्या आता चाळीतल्या बाया तिची आता कौतुक करत असतात. खरंच प्रेक्षकांना पण सखी खूप सुंदर दिसते. काय वाटतंय तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चाळीतली एक बाई म्हणते सखीला एकदम हिरोईन दिसते सखी. आणि आता सखीची मैत्रीण जान्हवी सुद्धा म्हणते आमचा कान्हा पण तिकडे हिरो सारखा तयार होत असेल. प्रेक्षकांना इथे आता आपल्याला दाखवलं जातं की कान्हाने त्याचा पूजेचा जो कुर्ता असतो तो घातलाय आणि स्पाय कॅमेरा सुद्धा त्यांनी आता आपल्या कुर्त्यावर लावलाय. आणि बघा प्रेक्षकांना तितक्यात आता लगेच मनस्विनीचा कॉल येतो कान्हाला. ती लाईव्ह बघतच असते हे सगळं. लावल्याबरोबर स्पाय कॅमेरा आता कान्हाने तिचा कॉल येतो आणि ती कान्हाला म्हणते बापरे पिवळा कुर्ता छान दिसतोय आणि लक्षात असू दे माझं लक्ष आहे तुझ्याकडे. त्यामुळे आज असं काहीतरी कर की ही पूजा जी आहे ना ती सगळ्यांच्या लक्षात राहिली पाहिजे आणि आजची पूजा धमाकेदार झाली पाहिजे. मी बघतेय हा लाईव्ह आणि ऑडियन्सला निराश नको करू तुझ्या. तर आता कान्हा सुद्धा आता हिला मनस्विनीला म्हणतो हो. तर बघा प्रेक्षकांना आता कान्हाची खाली जाऊन सखीला त्रास देण्याची अजिबात इच्छा नसते पण आता त्याला ते करावं लागतं. त्यामुळे आता तो खाली येतो. तर आता दाभाडे मावशी म्हणतात त्या दोघांना की चला चला सुरुवात करा. नवीन जोडप्याच्या हाताने बनवलेल्या शिऱ्याची वाट बघतायत सगळेजण. तर बघा प्रेक्षकांना इथे आता तयारी झाली असते बाहेर आणि खूप मोठा गंज असतो आणि आता प्रसादाचा शिरा बनवायचा असतो. तर कान्हा सखीच्या समोर बसला असतो एक्झॅक्ट आणि त्याच्या कानात सुद्धा इयरफोन्स असतात, एअरपॉड असतात ऐकण्यासाठी जे काही आता मनस्विनी त्याला ऑर्डर देतायत ते. आणि त्याच्या कुर्त्याला स्पाय कॅमेरा सुद्धा लावला असतो. तर बघत राहा प्रेक्षकांना आता काय होतं सखी तो खूप मोठा गंज उचलण्याचा प्रयत्न करते. तर कान्हा सुद्धा आता तो गंज उचलतो ठेवतो. त्यानंतर आता सखीला जो तेलाचा
तेलाचा डब्बा असतो तो उचलवत नसतो. तर ती आता कानाला म्हणते जरा मदत करतोस का. तर काना सुद्धा आता जो तेलाचा पिपा असतो तो घेतो आणि त्या गंजामध्ये ओततो पूर्ण. बहुतेक तूप असणार आहे हे, मला कन्फर्म नाही माहिती. तर इथे काय होतं प्रेक्षकांनो, आता मनस्विनी हे सगळं बघत असते. तर आतापर्यंत सगळं नीट चाललं असतं आणि दाभाडे मावशी आता सखीला सांगतात की त्यात आता रवा टाक आणि रवा भाजून घे. तर आता जो रव्याचा डबा असतो तो आता सखीकडनं उघडतच नसतो. तिच्या आता एका हाताला म्हणजे बँडेज असतंच. तर आता ही मनस्विनी ज्यूस पीत मस्त लाईव्ह हे सगळं बघत असते आणि काना लगेच आता जशी मदत करायला जातो सखीला, तितक्यात आता ही मनस्विनी आता बोलते कानाला, मदत करू नकोस, तिला तिचं करू दे. तर काना मदत करणार असतो तितक्यात तो मध्येच थांबतो आता मनस्विनीची ऑर्डर ऐकून. आणि सखी आता कानाकडे बघते आणि म्हणते काय करतोय तू तू हेल्प नाही करणार आहेस का मला. तर आता काना म्हणतो नाही नाही करा ना तुम्ही, मी काहीतरी दुसरं काम करतोय असं म्हणत आता काना आपल्या हाती काहीतरी घेतो आणि असं नाटक करतो की तो दुसरं काहीतरी काम करतोय याचं. पण तरीही आता सखीची काळजी वाढतच असते ना, त्यामुळे आता तो सखीला म्हणतो बरं तुम्ही एक काम करा, असं एकदम नका घेऊ हा रवा, असा थोडा थोडा घ्या ना ओंजडीत. तर आता चाळीतल्या लोकांना सुद्धा याचं आश्चर्यच वाटतं. आणि काना म्हणतो बघा मी हे दुसरं काम करतोय. तर सखी त्याच्यावर चिडते आणि म्हणते काय म्हणजे तू ठरवलंयस का की तू माझी मदत करायचीच नाहीये म्हणून. तर आता काना बिचारा सुद्धा म्हणतो करा ना मदत, म्हणजे करा ना तुम्ही तुमचं. तर आता सखीला स्वतःहूनच आता सगळं करावं लागतं आणि बिचारा आता काना सखीकडे बघत असतो. त्याचं मन आता सखीतच असतं आणि तो मनात म्हणतो की सखी तुला त्रास देताना मला सुद्धा त्रास होतोयच ग, पण माझे हात सुद्धा दगडाखाली आहे. इथे आता बिचारा सखीला आपलंच काम करावं लागतं. तर इथे आता सखी काय करते पटकन ते रव्याचा जो डब्बा असतो त्याचं झाकण आता स्वतःहून कशी बशी करून उघडून घेते. पण आता ती कानाकडे रागातच बघत असते. ते काना बिचारा आता आपला नाईलाजाने त्याला हे सगळं करावं लागतं आणि बघावं लागतं. तो बिचारा आपली मान खाली घालतो आणि तो ऑफकोर्स आता सरकारच्या ऑर्डर्स खाली असतो तर त्याला हे सगळं आता करावंच लागतं. पण बघत राहा प्रेक्षकांना, आता एक पॉइंट येतो जिथे आता अति होते आणि काना तो कॅमेरा काढून फेकून देतो. आता ते काय सांगते सगळं. तर इथे काय होतं सखी आता स्वतःच एकटी सगळं करत असते आणि मनस्विनी हे सगळं मस्त एन्जॉय करत असते बघणं की सखीला त्रास होतो हे बघून तिला खूप छान वाटत असतं. खूप मोठा सराटा असतो प्रेक्षकांना, तर तो घेऊन बिचारी आता सखी सगळं खोरत असते रवा वगैरे. तर तितक्यात आता सखीला गरमी होते. तर आता काना सांगतो किरणला फॅन ऑन करण्यासाठी आणि किरण तसं करतो सुद्धा आणि सखीला 2 मिनिटासाठी खूप छान वाटतं. काही क्षणासाठी तिला खूप चांगलं वाटत असतं की जाऊ द्या ना काना आपली काळजी तर घेतोय. पण नाही प्रेक्षकांना, ही मनस्विनी जी असते ना ही आता ऐकून घेते आणि ती कानाला तिकडनं ऑर्डर्स देते की फॅन कशाला लावायला सांगितलं रे तू, बंद करायला सांग आताच्या आता. आणि आजूबाजूचं वातावरण तापायला हवं आता कान्हा, तिला त्रास दे आणि पंखा बंद करायला सांग. तर आता कानाला सुद्धा तसं करावं लागतं आणि कान्हा आता किरणला म्हणतो की किरण जाऊ दे कर बंद पंखा. तर आता सखीला हे बघून आश्चर्यच वाटतं आणि सखी म्हणते कान्हाला अरे आता तूच लावायला सांगितलंस ना त्याला, अरे मला इतकं गरम होतं आणि त्यात हे साडी वगैरे तर नीट मला जमत पण नाही आहे, राहू दे ना ते फॅन ऑन. तर आता कान्हा काहीतरी रिझन देतो आणि सखीला म्हणतो ते काय ना गॅस विझेल ना फॅनने म्हणून म्हणतोय, थोडं सहन करा ना. ऍक्च्युली ते माझ्या आता लक्षात आलं. तर प्रेक्षकांना आता किरण फॅन बंद करतो आणि मनस्विनी खूप हसत असते हे सगळं बघून, खूप एन्जॉय करत असते सखीला त्रास होताना बघून. आणि चाळीतल्या लोकांना सुद्धा आता वाटतं की हो बरोबर आहे याचा गॅस विझेल म्हणून ते सुद्धा काही बोलत नाहीत. तर प्रेक्षकांना इथे काय होतं आता रवा भाजू भाजू एवढ्या मोठ्या सराट्याने आता सखीचे हात दुखायला लागतात. त्यानंतर आता सखी मध्ये थांबते आणि कान्हाला म्हणते ते दुधाचं पातेलं दे मला. तर आता कान्हा ऑफकोर्स आता सरकारच्या ऑर्डर्सच्या खाली असतं तर कान्हा म्हणतो घ्या ना तुम्ही प्लीज, मी काहीतरी दुसरं काम करतोय. सखी म्हणते अरे माझ्यासाठी ते लांब आहे म्हणून मागितलं, तू जवळ आहेस ना, तुझ्या जवळ आहे ना ते पातेलं म्हणून सांगितलं. तर आता कान्हा तर काही ऐकत नाही, सखीचं दुर्लक्ष करतो. तर शेवटी आता सखी तिच्या मैत्रिणीला सांगते जान्हवीला आणि म्हणते जानू दे ग. तर आता ही जान्हवी ते पातेलं उचलते आणि सखीला देते. सखी बिचारी स्वतःच आता हे सगळं करत असते. तर ती आता दूध वगैरे टाकून घेते रव्यात आणि परत आता ती आपलं काम करायला लागते सखी. आणि बिचारी एक तास सगळं आता मॅनेज करते आणि शिरा बनवते. तर सगळ्या चाळीतल्या बाया आता कौतुकाने सखीकडे बघू लागतात की बापरे एवढी श्रीमंत घरातली मुलगी बिचारी एकटीच सगळं काही मॅनेज करते आणि अख्ख्या चाळीसाठी ते प्रसाद बनवतेय. तर आता चाळीतली एक बाई म्हणते सुद्धा वा किती छान सुगंध सुटला या शिऱ्याचा. तर आता हे सनम काका आता चिडवतात या दोघांना आणि म्हणतात नक्की शिऱ्याचा की या दोघांच्या प्रेमाचा. तर आता हे दोघं काही बोलत नाही गप्प बसतात. तर त्यातली एक बाई म्हणते नाही पण सखी कौतुक आहे हा तुझं, काना तर नेहमी करतो शिरा पण आज आम्हा सगळ्यांना तुझा हातचा शिरा खायला मिळेल. तर आता त्यानंतर एक मुलगा सुद्धा म्हणतो चाळीतला की हो आज काहीतरी स्पेशल शिरा खायला मिळणार आहे, एवढं मात्र नक्की. आणि सगळेजण आता खुश असतात. पण बघा प्रेक्षकांना आता ही मनस्विनी काय करायला सांगते कानाला. मनस्विनी आता कानाला म्हणते की सखीला चटका दे. तर इथे मनस्विनी म्हणते कानाला की महाल बनवणाऱ्या जे कामगीर होते त्यांची बोटं छाटल्या गेली होती, तर तसंच आता शिरा बनवणाऱ्या या हाताला चटके तर लागलेच पाहिजेत, काय ना तशी खेळात मजा नाही येणार. तर आता काना हळूच आवाजात म्हणतो मनस्विनीला नाही सरकार हे खूप जास्त होत आहे. तर आता ही मनस्विनी काय ऐकत नाही कानाचं आणि म्हणते सखीचा हात हाताच्या हातात जाड, इट्स अन ऑर्डर. तर आता काना बिचारा सखीकडे बघतच राहतो. तर आता सखी बिचारी इथे आता खुश असते कारण शिरा बनवून ऑलरेडी रेडी झाला असतो. तर आता सखी म्हणते सगळ्यांना सगळं झालं आता मी नैवेद्याची तयारी करते आणि त्याचं ताट बनवते. तर असं म्हणून आता सखी तिथून उठते
आणि ती आता कान्हाला म्हणते, कान्हा मला जरा पडी देशील का? तर कान्हा म्हणतो हो. कान्हा तर ती पडी द्यायला जातो, तितक्यात ही मनस्विनी आता कान्हाला म्हणते तिकडनं फोनवरनच की जो पडीचा उलटण्याचा मागचा भाग आहे तो तापायला हवा आणि सखीने तो पकडल्यावर तिचा हात भाजला पाहिजे. तिच्या वेदनेची किरकारी आहे ना ती मला ऐकायची आहे, कळलं? तर आता कान्हा सुद्धा नाईलाजाने हे करतो आणि जो गॅस सुरू असतो प्रेक्षकांनो, त्या गॅसवर आता कान्हा सगळ्यांच्या न कळत ती जी पडी असते त्याचा मागचा भाग आता जाळू लागतो, सखीचा हात जाळण्यासाठी, तिला चटका देण्यासाठी, या मनस्विनीने सांगितल्याप्रमाणे. बापरे, खरंच खूप क्रूर आहे ही मनस्विनी, यावरून कळतंय. पण बघत राहता कान्हा काय करतो इथे. कान्हाचं मन अजिबात मानत नसतं, तरी तो आता मागची बाजू घेतो पडीची आणि तो गरम करत असतो सखीला चटका देण्यासाठी मनस्विनीने सांगितल्याप्रमाणे. तर आता सखी समोर येते आणि कान्हाला म्हणते, अरे झालंच नाही का अजून, देतोस ना मला पडी? तर सखी आता समोर येते कान्हाच्या आणि हात आपला समोर करते पडी घेण्यासाठी. तर कान्हा काय करतो, मनस्विनीने सांगितल्याप्रमाणे जो मागचा भाग असतो तो आता सखीच्या हाती तो द्यायला जातो आणि मनस्विनी हे सगळं बघत असते. तर प्रेक्षकांना मला सुद्धा आता एक सेकंडसाठी असं वाटलं की कान्हा खरंच असं करणार आहे की काय, सखीला चटका देणार आहे का? पण नाही, आता कान्हाला वाटतं की हे अति होत आहे सगळं आणि आपला कान्हा चक्क त्याच्या जो कुर्त्यावरचा स्पाय कॅमेरा असतो तो काढून आता फेकून देतो आणि बिचारा स्वतःच आता ते पडीचा जो उलटा भाग असतो जो गरम झालेला असतो तो स्वतःच्या हाताला लावतो आणि त्याला खूप जोराचा चटका लागतो आता. तर हे बघून आता सगळेजण घाबरतात आणि तिकडे आता मनस्विनीचं डोकं फिरतं. तर मनस्विनी स्वतःलाच म्हणते, हे बंद कसं काय झालं? आणि त्यामुळे मनस्विनी चक्क आता आपली गाडी काढते आणि सखी सदन चाळीत जाते. तर आता प्रेक्षकांनो, कानाला जोरात लागलेला चटका बघून आता सखीचं सुद्धा मन दुखत असतं आणि सखीला सुद्धा आता खूप वाईट वाटत असतं आपल्या कानासाठी. तर बघत राहा प्रेक्षकांनो, इथे आता काय होतं, सीन शिफ्ट होतो. आता सरकार तर निघाली आहे चाळीत जाण्यासाठी, पण गौतम आता लपूनच सरकारच्या खोलीत जाणार असतो. तिथे आता याची बायको उर्मिला येते आणि म्हणते, गौतम काय करतोयस तू, कुठे चालला? बघत राहा प्रेक्षकांनो, गौतमच्या हाती खूप मोठा आता पुरावा लागणार आहे या मनस्विनीच्या विरोधात. उर्मिला आता जाब विचारत असते गौतमला आणि म्हणते, वर कुठे चाललायस तू? तर गौतम तिच्यावरच ओरडतो आणि म्हणतो, आता हे सगळं मी तुला सांगायचं का कुठे चाललोय वगैरे म्हणून? उगाच सरकार बनायचा प्रयत्न करू नकोस, चल जा इथून. उर्मिला सुद्धा तिथून चालले जाते आणि गौतम आता लपूनच या मनस्विनीच्या खोलीत शिरतो काहीतरी पुरावा शोधण्यासाठी. तर बघत राहा प्रेक्षकांनो, इथे आता सरकार येऊन पोचले सखी सदन चाळीत आणि सखी आता कानाला मलम वगैरे लावत असते. तितक्यात आता सखी म्हणते किरणला, किरण जरा फॅन लाव ना. तर आता काय करते ही मनस्विनी, स्वतःच फॅन सुरू करते. आता सगळ्यांचं लक्ष जातं तर समोर असते ही सरकार मनस्विनी आणि तिला बघून आता सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो की ही कुठून आली आहे इथे. आणि जास्त धक्का तर आता कान्हाला बसतो की आता ही काय करायला लावणार आहे समोर, याची त्याला काळजी वाटू लागते. आणि प्रेक्षकांनो, आजचा भाग इथे संपतो. पण प्रेक्षकांनो, उद्याचा भाग जबरदस्त आहे. आता गौतमला या मनस्विनीच्या खोलीत खऱ्या तेजस्विनीचा फोटो सापडतो ज्यावर खून केली असते. आणि इतकंच नाही तर मनस्विनी घरी परत आल्यावर सुद्धा आता गौतम तिथेच लपून राहतो आणि त्याला दिसतात या मनस्विनीचे ओरिजिनल निळेट डोळे. तर बघूया प्रेक्षकांना, आता या मनस्विनीचं लक्ष जातं का गौतमवर, की गौतम आता काहीतरी मोठी स्टेप उचलणार आहे. तसं खूप छान होता आजचा भाग. तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या चॅनलला सिरियलच्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा आणि हाय पॉईंट्स द्या. आणि खरंच खूप छान होता आजचा भाग. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप 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 धन्यवाद.